जय महाराष्ट्र मित्रांनो, MPSC ऑफिसर या यूट्यूब चॅनलच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही जनरल नॉलेजचे क्वेश्चन्स बघणार आहोत, जे तुम्हाला MPSC, पोलीस भरती आणि महाराष्ट्रामध्ये जेवढ्या काही स्पर्धा परीक्षा आहेत त्या सर्वांसाठी माहितीपूर्ण ठरणार आहेत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। पहिला क्वेश्चन आहे, राष्ट्रीय सुरक्षा दिवस म्हणजेच नॅशनल सेफ्टी डे 2024 कधी साजरा करण्यात येतो? तर राष्ट्रीय सुरक्षा दिवस हा 4 मार्च रोजी साजरा करण्यात येतो। त्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा दिवस 2024 ची थीम काय आहे? तर राष्ट्रीय सुरक्षा दिवस 2024 ची थीम ही सेफ्टी लीडरशिप फॉर ESG एक्सलेन्स ही आहे। ESG म्हणजेच एन्व्हायरमेंटल, सोशल अँड गव्हर्नन्स। त्यानंतर तिसरा क्वेश्चन आहे, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानामध्ये शासकीय शाळा गटात राज्यस्तरीय प्रथम पारितोषिक कोणत्या शाळेने पटकावले आहे? तर मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानात शासकीय शाळा गटामध्ये राज्यस्तरीय प्रथम पारितोषिक हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा साखरा या शाळेने पटकावले आहे। त्यानंतर खेलो इंडिया यूथ गेम्स 2024 मध्ये प्रथम स्थानी कोणते राज्य आहे? तर खेलो इंडिया यूथ गेम्स 2024 मध्ये प्रथम स्थानी महाराष्ट्र हे राज्य आहे। त्यानंतर पाचवा क्वेश्चन आहे, मराठी भाषा विद्यापीठ कोठे स्थापन करण्यात आले आहे? तर मराठी भाषा विद्यापीठ हे रिद्धपूर येथे स्थापित करण्यात आलेले आहे। ते अमरावती या जिल्ह्यामध्ये आहे। त्यानंतर नारी शक्ती सन्मान 2024 कोणाला मिळाला आहे? तर नारी शक्ती सन्मान 2024 हा गायत्री राठोड यांना मिळालेला आहे। जागतिक ॲथलेटिक्स काउन्सिलने 2027च्या जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपचे यजमान म्हणून कोणत्या शहराची घोषणा केली आहे? तर जागतिक ॲथलेटिक्स काउन्सिलने 2027च्या जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपचे यजमान म्हणून बीजिंग या शहराची घोषणा केली आहे। त्यानंतर टाटा समूह भारतातील पहिला सेमीकंडक्टर फॅब भारतात स्थापन करण्यासाठी कोणासोबत सहकार्य करत आहे? तर टाटा समूह भारतातील पहिला सेमीकंडक्टर फॅब भारतामध्ये स्थापन करण्यासाठी पॉवर चिप सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग कॉर्पोरेशन या कंपनीसोबत सहकार्य करत आहे। त्यानंतरचा क्वेश्चन आहे, अलीकडे कोणत्या देशाने गर्भपाताला घटनात्मक अधिकार दिलेला आहे? तर आत्ताच फ्रान्स या देशाने गर्भपाताला घटनात्मक अधिकार दिलेला आहे। त्यानंतर संसदेच्या सुरक्षा प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर संसदेच्या सुरक्षा प्रमुख म्हणून अनुराग अग्रवाल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं। लवकरच भेटूत एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत आपल्या MPSC ऑफिसर या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण अशाच प्रकारचे स्पर्धा परीक्षांसंबंधी महत्त्वाचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती डेली येत राहतात, ज्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल। तुमच्या काही शंका असतील तर त्या विचारा आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला कशावर पाहिजे हे कमेंटमध्ये नक्की सांगा।